विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या डोळ्यात देवाचं मनमोहक रूप बसलेलं असतं आणि त्या ओढीनंच हे लाखो भाविक तहान, भूक, शीण, अडचणी, थकवा विसरून पंढरीची वारी करतात। विठुरायाला बहुजनांचा देव म्हणून देखील ओळखलं जातं। कमरेवर हात ठेवून विटेवर उभ्या राहिलेल्या या विठुरायाचं रूप त्याच्या पेहरावामुळे अधिकच खुलून दिसतं। अंगात रेशमी 24 बंदी असलेली अंगी, कमरेला करवत काठाचं धोतर आणि शेला, मस्तकी सोन्याचा मुकुट, कपाळी चंदनाचं एक वैशिष्ट्यपूर्ण गंध, आणि गळ्यात तुळशी माळ, हे असं लोभस रूप जगाला भुलवत असतं। कमरेवर हात ठेवून आणि पाय जोडून उभ्या असलेल्या देवाला नेमका कोणता पोशाख घातला जातो आणि तो कसा परिधान केला जातो याबाबत सगळ्याच भाविकांना उत्कंठा असते। पण येथील पुजाऱ्यांनी देवाला वस्त्र नेसवण्याची विशिष्ट पद्धत शेकडो वर्षांपूर्वी विकसित केली आहे आणि ती आजही सुरू आहे। विठुरायाचा लाडका भक्त म्हणून ज्यांची ख्याती आहे ते संत नामदेव। त्यांचा हा व्यवसाय। आपल्या व्यवसायातून अर्थार्जनापेक्षा आपण शिवलेले कपडे देवाच्या अंगाला लागतात हीच धन्यता संत नामदेव व्यक्त करत आणि तेव्हापासून आजच्या पिढीपर्यंत हा समाज मनामध्ये हीच भावना ठेवत सेवा करतोय। विठुरायाचे हात कमरेवर असल्यानं देवाची अंगी ही बाह्य आणि छातीजवळ उघडी ठेवून त्याला बंद लावले जातात। पुजारी जेव्हा देवाला ही अंगी घालतो तेव्हा ती पहिल्यांदा गळ्याला बसवून नंतर हातावरती विशिष्ट पद्धतीनं गुंडाळतात। त्यानंतर त्याचे बंद बांधण्यात येतात। देवाच्या या अंगीसाठी जरी, रेशमी, मखमली अशा विविध पद्धतींची उंची कापडे ही वापरण्यात येतात। सर्वसाधारणपणे दिवसामध्ये देवाला सकाळी नित्यपूजेच्या वेळी आणि नंतर दुपारच्या पोशाखाच्या वेळी म्हणजेच दिवसातून 2 वेळा पोशाख बदलले जातात। पंढरपूरमध्ये पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय काही मंडळी करतायत ज्यांच्याकडे देवाचं अचूक माप आणि मूर्तीमधील बारकाव्यांची माहिती आहे। देवाच्या पेशव्यांची जी बाराबंदी होती ते बाराबंदीसारखी देवाची अंगी असती। त्याच्यामध्ये 3-4 प्रकार असतात, तर ते शिवायला साधारण 1-1.5 तास लागतो। म्हणजे हे जो माप आमच्या ऍक्च्युअली आजीनं घेतलेलं होतं देवाचं माप, तेव्हापासून म्हणजे 3 पिढ्या झाला आम्ही शिवतो। हे देवाच्या कमरेला शेवटी दोन्ही हातात गुंफून शेला अथवा उपरण बांधून देवाचा पोशाख पूर्ण होत असतो। देवाच्या पोशाखाला जवळपास 15 मिनिटांचा वेळ लागतो, मात्र यातून लाखो भाविकांच्या डोळ्यात आणि मनात साठवलेला विठुराया साकारत असतो। सुनील दिवाणसह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा, पंढरपूर।